ऑक्युपन्सी सर्टिफिकेट नाही. तर विदाऊट ऑक्युपन्सी सर्टिफिकेट पोजेशन घेणं इज इलिगल. तर आम्ही आत्ता ते घेऊ शकत नाही. आणि आम्हाला त्यावेळेस आम्ही रिक्वेस्ट केलेली त्यांच्यासोबत मीटिंग करून मॅनेजमेंटसोबत की आम्हाला ॲटलिस्ट कंपन्सेशन तरी द्या की तुमचं पोजेशन लेट झालं आहे, आमची ती कमिटमेंट होती जी पोजेशनची त्यानुसार. तर त्याच्याबद्दल पण कोहिनूरकडून काय ॲक्शन नाही. तर आम्हाला असं काय कोहिनूरला बदनाम करायचं नाही आहे. पण एक गोष्ट आहे, आता प्रोजेक्ट बघितला तुम्ही तर सगळं रेडी आहे, सगळं व्यवस्थित आहे, फ्लॅट रेडी आहे, ॲम्युनिटी सर्व सुंदर काम केलं आहे, काहीच हरकत नाही. फक्त आम्हाला एकच कंप्लेंट आहे की आम्हाला पोजेशन वेळेवर दिलं नाही. त्यांनी असं ज्या कमिटमेंट केल्या त्या पूर्ण केल्या नाही आणि आम्हाला विथ OC पोजेशन पाहिजे. एवढीच एक म्हणजे तुम्हाला वारंवार फॉल्स कमिटमेंट येस आणि रेराकडनं तुम्हाला एक्सपेक्ट होतं प्रोजेक्टनी. हो हो. म्हणजे रेरा हे तुमच्या सपोर्टमध्ये आहे का? एक्सटेन्शन मिळालं विदाऊट आवर कन्सेंट तर हे तर चुकीचं आहे की आमचं कन्सेंट घेतलंच नाही की एक्सटेन्शन मिळालं त्यांना. कोणत्या बेसिसवर रेराने एक्सटेन्शन दिलं काहीच कल्पना नाही. सुप्रीम कोर्टाने तक्रार हे स्पष्ट सांगितलं होतं की रेरा हा कायदा फक्त बिल्डरांच्या हितार्थ आहे आणि तरी ही परिस्थिती दिसतीये. या मुद्द्यांवर कधी मीडिया बोलत नाही. मीडियाने अशा सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या व्यथा असतात याच्यावर मीडिया बोलत नाही ना. आणि संतोष पंडित बोलतो म्हणूनच संतोष पंडितला लोक फॉलो करतात आणि छाती ठोकून संतोष पंडितच्या पाठीशी उभे राहतात. अजून कोणी तुमच्यापैकी जुनं तरी फ्लॅट बुक केलेलं आहे? मी जून 2022मध्ये बुक केलेला आहे फ्लॅट. आणि त्यावेळेस जेव्हा बुक केला तेव्हा पण आम्हाला कमिटमेंट डिसेंबर 24ची दिली होती. इव्हन ऑक्टोबर 24मध्ये मी जे सेल्स पर्सन होते त्यांना मी कॉन्टॅक्ट केला तर ते डायरेक्ट म्हटले की तुम्हाला डिसेंबर 24ला तर भेटणार नाही, मार्चपर्यंत बघू, मार्च 25पर्यंत. पण ती पण कमिटमेंट फेल झाली. आणि एक सिच्युएशन अशी झाली की त्यांनी डायरेक्ट म्हणजे तुम्हाला फ्लॅट ठेवायचा तर ठेवा, नाही तर मग रिटर्न करा, आम्ही रिफंड करतो. त्या सिच्युएशनपर्यंत ते डिस्कशन केलं. हे कोहिनूर बिल्डर. हो, कोहिनूर. कोहिनूर बिल्डरचं जे प्रोजेक्ट आहे स्पोर्ट्स विले, या स्पोर्ट्स विलेमधली लोक स्पष्टपणे सांगतायत की यांना 2024ला पोझिशन देण्याची कमिटमेंट होती आणि अजूनही या लोकांना पोझिशन मिळालं नाही. या लोकांनी स्टॅम्प ड्युटीसाठी 5-6% पैसे भरलेले आहेत आणि GST 5% भरला आहे. म्हणजे टोटल त्यांच्या अमाऊंटच्या 11% गव्हर्नमेंटला टॅक्सेस भरलेले आहेत. तरी सरकारकडनं सॅटिस्फाई उत्तर मिळतं का तुम्हाला? नाही. सर्वसामान्य लोकांच्या व्यथा ऐका. 11% जर सरकारला टॅक्सेस भरून सुद्धा सरकार जर या सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभं राहत नसेल तर लाज वाटली पाहिजे त्या सरकारला. आणि या व्यतिरिक्त पत्रकार काय करतायत? पत्रकारांनी या लोकांचे मुद्दे मांडावेत ना. आणि या लोकांचे मुद्दे ज्या दिवशी पत्रकार मांडायला सुरू करतील ना त्या दिवशी संतोष पंडित गप्प बसेल. या व्यतिरिक्त तुम्ही या भागामध्ये आता तुम्ही फ्लॅट बुक केले तर या भागामध्ये मुलांच्या शाळांची वगैरे तुम्ही व्यवस्था केली असेल तर काय तुमच्यापैकी कोणी ऍडमिशन वगैरे घेतलेत का? मुलांच्या शाळेत ऍडमिशन घेतलेत ना? अरे अजून कोणतरी बोललं नसतं मुलांच्या गेल्या अजून कोणीतरी बोला लेडीज तुमच्यापैकी कोणीतरी तर बोलतो.